संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी। संपूर्ण महाराष्ट्र हादरला। महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी। 23 सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे। रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्रात पुढील काही दिवसात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत। प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 23 व 24 सप्टेंबर रोजी काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे। त्यानंतर 25 आणि 26 सप्टेंबर रोजी राज्यात वातावरण कोरडे राहून चांगल्या सूर्यप्रकाशाची शक्यता आहे। मात्र 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार 23 आणि 24 सप्टेंबर रोजी दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस होईल। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती कायम राहील, तर उत्तर महाराष्ट्रातही दिवसा ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण असेल। विदर्भात देखील भाग बदलत पाऊस पडेल, असे डख यांनी नमूद केले आहे। या पावसात पाण्याचा वेग जास्त असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे। पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल याची माहिती देताना पंजाबराव डख यांनी नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, अहमदनगर, सातारा, पुणे, संगमनेर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई, नाशिक आणि नंदुरबारमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ज्या भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या भागात आता जोरदार पाऊस होऊन हा मान्सूनचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, असेही ते म्हणाले।